महावितरणाचा सौर ग्राहकांना तिहेरी झटका. घरगुती ग्राहकांच्या जादा वीज निर्मितीवर चुप्पी. महावितरणाकडून फसवणूक. अत्यंत गाजावाजा करून सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प ठरलेल्या सौर ऊर्जा निर्मितीमध्ये ग्राहकांना तिहेरी झटका बसला आहे. लाखो रुपये खर्च करून पुन्हा बिलांचा ससेमिरा आल्याने या योजनेची अवस्था भीक नको पण कुत्र्यावर अशी झाली आहे. तयार केलेल्या विजेला युनिटची मर्यादा, जादा वीज निर्मिती केल्यास परतावा नाही, तसेच वीज वाहनाचा खर्च म्हणून युनिट मागे ₹1.68 आकारण्यात येत असल्याने ग्राहकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होते आहे. शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी सौर कृषीपंप, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी, सौर उपकेंद्र या योजना जाहीर केल्या आहेत. घरगुती ग्राहकांसाठी रूफटॉप सोलर योजना राबवली. यासाठी ग्राहकांना अनुदान आणि कर्ज उपलब्ध करून दिले. ग्राहकांनी सुद्धा याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मात्र महावितरणाने खायचे दात दाखवण्यास सुरुवात केल्याने ग्राहकांना मनस्ताप होत आहे. सुरुवातीला ग्राहकांना वीज निर्मिती एवढा आणि शिल्लक विजेचा परतावा मिळतो आहे. सध्या नियमात बदल करून ग्राहकांना लुटण्याचा प्रकार सुरू आहे. 10 किलोवॅटच्या पुढे वेळेसह वीज वापरण्याचे बंधन घातले आहे. वीज निर्माण झालेली वीज त्याच वेळेस न वापरल्यास त्या विजेचा परतावा नाही, उलट ग्राहकांना वीज बिल देण्यात येते. 10 किलोवॅटच्या आतील ग्राहकांना केवळ 100 युनिटपर्यंत विजेचा परतावा मिळतो. 100 युनिटच्या पुढे विजेचा परतावा नाही. त्यामुळे हजारो ग्राहकांनी तयार केलेल्या कोट्यावधी युनिट सौर विजेचा ग्राहकांना लाभ मिळत नाही. महावितरण म्हणते ती वीज ग्रीडमधून गेली, त्यामुळे आमचा संबंध नाही आणि त्यामुळे हजारो ग्राहकांची कोट्यावधी वीज जाते कुठे, असा संतप्त सवाल केला जातो आहे. आणि एवढंच नाही तर आता ग्राहकांना सौर ऊर्जा निर्मिती केली म्हणून प्रति युनिट ₹1.68 अधिकचे मोजावे लागणार आहेत. म्हणजे रूफटॉप सोलर बसवलेल्या ग्राहकाला स्वतः तयार केलेल्या विजेवर महावितरणाला कर द्यावा लागणार आहे.